काय सांगलं आम्ही पण राबून खाणारच आहे. आम्ही काय मालक लोक आहेत. खाली किती आहेत ते? 21 किती? 21. सांगा दादा तुमचा नंबर. बरं बघा सांगा. 97. इथं बघून सांगा याच्यात. थांब. 23 आंबे व्यवस्थित दिले जातील यांच्याकडून घेऊन जावं. पेटी आंबे दाखवू तिथे. सापड्यांचा आंबा आहे. हां 7 डझनची पेटी. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा वार आहे शुक्रवार आहे. त्या दिवशी आम्ही गेलेलो कोल्हापूर मार्केटमध्ये, शाहू मार्केटला, आणि तिथून आंबे आणलेले आहेत. आंबे छान दिले त्या दादांनी आणि ते फोन नंबर वगैरे सांगत होते, पण श्रीनं शूटच केलं नाही. पोरांचं कसं असतं बघा, म्हणजे लक्ष एकीकडं असतं आणि सांगते त्याच्याकडे आपण लक्षच नसतं अजिबात, दुसरीकडेच लक्ष असतं. आणि आंबा सगळा पिळून घेतलेला आहे, मिक्सरला वगैरे काही फिरवलं नाही, असाच धुतला पहिला स्वच्छ, नंतर कापडाने पुसला आणि तो सगळा पिळून घेतलेला आहे. आंबा खूप छान आहे, अजिबात केसर वगैरे नाही आहे. आणि गूळ चिरून घातलेला आहे, वेलदोड्याची पूड आणि थोडीशी खसखस, परत सुंठ घालायची पूड तयार करून ठेवलेली होती मी, तर ती त्यामध्ये ॲड केली आणि व्यवस्थित सगळा गूळ मिक्स होईपर्यंत हलवून घेतलं. आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. तर 25 ते 26 आंबे मी काढलेले होते आईला देण्यासाठी. थोडेसे पिकलेले होते असेच काढले, कारण की शिकरम बनवून त्यांना खाता येईल म्हणून. आणि पप्पा सकाळीच येत आहेत, हे बघू शकता. कच्चे आंबे ठेवलेले आहेत आणि पिकलेले काढलेले आहेत. त्यानंतर आता मी इथं पीठ मळून घेत आहे, कारण की थोडेसे शेंगदाण्याच्या पोळ्या मी बनवणार आहे आईला देण्यासाठी. आणि पप्पांचा काय आज उपवास असल्यामुळे त्यांना शाबूच बनवणार आहे. आणि शेंगदाण्याच्या पोळीला थोडंसं कणिक असं घट्ट लागतं, एकदम पातळ कणिक नाही चालत, कारण की मग ते सारण सगळं बाहेर येतं. त्यामुळं घट्ट मळणार आहे. एक 9 ते 10 पोळ्या बनवायच्या, एक 5-6 पोळ्या तिकडे द्यायच्या आणि एक 3-4 इथे राहतील, कारण की श्री आणि मी दोघंच आहोत, हे काही गेलेले आहेत कामाला. मग त्या हिशोबाने आधी पीठ मळून घेतलं. शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत मी इकडं, आणि इकडं पीठ मळत आहे. शेंगदाणे शाबूला पण होतात आणि शेंगदाण्याच्या पोळीला सुद्धा होतात. एक अर्धा किलो शेंगदाणे मी भाजून घेणार आहे, म्हणजे दोन्हीला सुद्धा होतात. हे बघू शकता, शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता मी ते बारीक करून घेणार आहे आणि ते गार होण्यासाठी ठेवले. आणि इकडे शाबूला फोडणी मारत आहे. 2-2.5 पळी तेल घातलेलं आहे. अर्धा किलो शाबू बनवलेली, पण मला तेल थोडंसं जास्त वाटत होतं म्हणून काढून घेतलं. आणि तेल कढल्यानंतर मग त्यामध्ये मिरची घातलेली आहे चवीनुसार, आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत. आणि जो बटाटे 2 बारीक चिरून घेतलेले होते ते घातले. बटाटे मात्र तेलात चांगले परतून घ्यायचे. आणि त्यानंतर शाबूमध्ये शेंगदाण्याचा कूट, थोडीशी साखर, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, कारण आज वार होता शनिवार, आणि शनिवारला वगैरे कोथिंबीर चालते, सोमवारला चालत नाही, किंवा एकादश असेल तर त्याला चालत नाही. पण शनिवारला वगैरे शाबू जर आपण बनवणार असेल तर चालते. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर पण मी बारीक चिरून घातलेली आहे. कोथिंबीरमुळे सुद्धा शाबूला टेस्ट खूप छान येते. आणि शाबू मात्र व्यवस्थित भाजून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आहे की नाही पॅकिंग करून घरात बिस्किट तयार करून आणायचं, पॅकिंग करून इथं ओळखीच्या माणसांनी दिला तरी इथं लई ह्याचे आहेत, खात नाहीत कोण तसले. त्यांना काय सांगायचं, आपण आपल्या गावाची करतो ते आपल्यापुरतं आणायचं रे, कमवायचं. आणि त्या दोघांना शाबू दिली खायला. देवपूजा वगैरे आज मी काहीच केलेलं नाही, कारण की आधी म्हणले यांना सगळं देऊया, नंतर त्यांना ऊन लागणार जाताना. त्यामुळं मी आधी स्वयंपाकच बनवला, सगळं सडा रांगोळी केली, सगळं लुटून काढलं घर स्वच्छ, आणि पहिला स्वयंपाकच बनवून घेतला. आणि मग ते गेल्यानंतर मग बाकीचं धुणं भांडी, परत देवपूजा करणार आहे. आज देवपूजेला तर मला खूप वेळ झालेला, पण पर्याय नाही, लक्षात ठेवा, कारण एवढं ऊन लागत आहे. आणि ह्या गावापासून त्या गावाला जायचं म्हटलं तर म्हणजे
अशी भिरमिटे आल्यावाने होते उन्हामध्ये. त्यामुळे त्यांना म्हटलं मी आधी सगळं बनवून देऊया. आईचे डबे होते माझ्याकडे, त्या डब्यातनं काय द्यायचा हा प्रश्न होता. म्हणून म्हटलं शेंगदाण्याच्या पोळ्या थोड्याशा द्याव्यात, कारण आपल्याला सुद्धा बघा दुसऱ्याच्या हातचं खाल्ले की थोडीशी तोंडाला चव येते. त्यामुळं एकमेकाच्या हातचं खाल्लं की बरं वाटतं. जाताना सुद्धा बेकरीचे पदार्थ वगैरे घरला नेण्यापेक्षा काहीतरी एकमेकाच्या हातचं करून नेलं तर ती टेस्टही वेगळीच असते. आणि शेंगदाण्याच्या पोळ्या खूप छान झालेल्या, तिला पण आवडल्या. बहिणीची पोरगी वगैरे आहे आईच्यात, तर तिलासुद्धा खूप आवडल्या. तीसुद्धा म्हणत होती की छान झालेल्या आहेत पोळ्या म्हणून. आणि रात्री बनवलेलं शिकरण थोडंसं शिल्लक होतं, मग ते शिकरण आणि पोळी पण खाता येईल ह्या हिशोबानं मी केलं. खूप छान लागली शेंगदाण्याची पोळी आणि शिकरण. आणि आंबे चांगले होते बघा, कारण की कुईला अजिबात म्हणजे हे राहत नव्हतं, गर अजिबात राहत नव्हता. आणि कुईसुद्धा खूप लहान आहेत. आंबे एकदम मस्त निघाले. आणि एक एक आंबे असतात ते बघा केसर खूप असतं, तर या आंब्यांना अजिबात केसर पण नव्हतं. आणि टेस्टला असे आंबट असे नाही आहेत, एकदम गोड आंबे आहेत. कसं होतं, कागलमध्ये पण आंबे मिळतात, पण इतके चांगले मिळत नाही. मार्केटला कसे आपल्याला हर एक नमुन्याचे आंबे बघायला मिळतात. त्यामुळं म्हटलं आम्ही शक्यतो मार्केटमधूनच आंबे आणतो कायम. आणि एकदा आणले की म्हणजे आपल्याला पुरवसपर्यंत खातासुद्धा येतात. जर आंबे तुम्ही साईजने मोठे घेतला तर मग 4 डझन 5 डझन एवढेच येतात. आणि थोडेसे छोटे घेतला तर मग 7 डझन आंबे येतात. पण मार्केटमध्ये सुद्धा खूप फसवाफसवी असते, त्यामुळे एकदम सतर्कतेने घ्यावं लागतं. व्यवस्थित सगळं बघून उघडून आणि प्रत्येक आंबा हातात घेऊन तपासून बघून घ्यावं लागतं. आणि हे फक्त लेडीजच करू शकते, कारण जेंट्स लोक गेले की वरच्यावर बघतात आणि आणतात. मग त्यांना कसं करतात, तर वर चांगले घालतात आणि खाली सगळे खराब आंबेच देतात. आणि आता माझ्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत. आणि पप्पांना आणि ते आलेले दादा, त्यांना म्हटलं राम मंदिरला वगैरे जाऊन जावं, तोपर्यंत मी डबा भरून ठेवते. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. शुभ दुपार सर्वांना. आणि आज वार आहे शनिवार. श्री गेलेला आहे तासाला, अजून 1-2 दिवस त्याचे तास आहेत. आणि तिथनं पुढं मग सुट्टी आहे. कालपासून त्याला जे ट्युशन होतं त्याला सुट्टी पडलेली आहे. आता शाळेतले तास चालू आहेत, तर उद्या परवा दिवशी ती संपते. मग आणि 15-20 दिवस आपण सुट्टीला जाऊ शकतो, कारण 1 जूनपर्यंत सुट्टी आहे तासाला. चला, आज देवपूजेला खूप वेळ झाला. आत्ता केली मी देवपूजा, कारण सकाळी पप्पा आलेली. काल मार्केटला जाऊन मी आंब्याची पेटी आणलेली. आणि फसवतात बघा खरं, म्हणजे कोण जरी मार्केटमधून आणणार असेल तर व्यवस्थित पेटी डायरेक्ट बघून आणायची नाही, ती सगळी काढायला लावायची त्यांना, कारण वरती चांगले आंबे असतात आणि खाली खराब असतात. त्यामुळे सगळे पूर्ण काढून परत आपल्यासमोर आपण भरायला लावायची. दर 2300-2400 रुपये 7 डझनचा. म्हणजे साईज जर लहान असली तर 7 डझन, आणि जर मोठी साईज असली तर 5 डझन 4 डझन असं येतात. साईजवर आंबे राहतात. तर मी आणलेली ही थोडी छोटी साईज आहे, तर 7 डझन आंबे सांगितलेले त्यांनी 2300 रुपये. आणले आम्ही 1500 रुपयाला. 1500 रुपयाला 7 डझन आंबे आलेले आहेत. म्हणून मग मी पप्पांना बोलवून घेतलेलं. त्यांना एक 25-26 आंबे दिले, कारण तिथं आता सगळेच आहेत. म्हटलं त्यांना एक 2 डझन एवढं देऊया. आणि काल मग मी एक डझनभर आंब्याचे शिकरण केलं. परत कापून आणि खाल्ले आंबे. पण मार्केटला गेले की आंबे चांगले मिळतात, फक्त सतर्कतेने आणि जरासं लक्ष देऊन सगळं व्यवस्थित घ्यावं लागतं, नाहीतर आंबे चांगले म्हणजे मिळतात. आणि मी त्या दादांचा फोन नंबर वगैरे दिलेला आहे बघा व्हिडिओमध्ये, त्यांच्याकडनं आणा. छान देतात ते आंबे, कारण आम्ही सगळीकडे फिरून बघितलं पण त्यांच्याकडे आंबे चांगले वाटले. आणि आम्ही जवळजवळ 2 वेळा आणले तर त्यांच्याकडनंच आणलेले. त्यामुळे आंबे पण चांगले असतात. म्हणजे आंबा सोकतो पण कुजत नाही, लक्षात ठेवा, असे आंबे असतात. तर चांगले आहेत त्यांच्याकडे आंबे, तर त्यांच्याकडनं आणा. त्यांचा नंबर वगैरे मी शेअर केलेला आहे बघा व्हिडिओमध्ये. त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडनं आणा. चला, आमरस पण मी रात्री केलेला, तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. म्हणजे कसं केलं, काय केलं, काय नाही शेअर केलं, कारण हे करत होते आमरस मला यायलाच जवळजवळ 9-9:15 झालेली घरात यायला. कारण गेलेलोच आम्ही 5:30-6, पावणे 6ला डायरेक्ट गेलो मार्केटमध्ये. आम्हाला वाटत होतं बंद झालं असेल, पण चालू होतं. घेतली पेटी. मसरी आणि हे गाडीवरनं आले आणि मी एसटीने बसने आले. मग
कारण की तिघं आणि पेटी येत नाही. मग मी बसनं आले त्यामुळे मला यायला वेळ झाला आणि यांना पण ट्रॅफिक लागलेलं वाटतं त्यामुळे यांना पण यायला वेळ झालेला. मग 9:15 वाजले. तिथनं पुढे येऊन सगळा स्वयंपाक केला. मग हे म्हणले तू चपाती भात वगैरे भाजी बनव, तोपर्यंत मी आमरस बनवतो. मग त्यांनी आमरस बनवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांना जास्त व्हिडिओ द्यायला वगैरे आवडत नाही त्यामुळे मी काही जास्त त्यांना शेअर केलं नाही, थोडंच दाखवलेलं आहे. नाहीतर मला त्यांना घेतलं व्हिडिओमध्ये की त्यांचं चालू असतं मला घेऊ नको मला घेऊ. एकेकांना आवडत नाही कॅमेऱ्यात यायला, नाही आवडत तर मी जास्त त्यांना फोर्स नाही करत की या म्हणून. मग सकाळी पप्पा आलेले मग त्यांना शाबू केले कारण याचा शनिवार असतो आणि त्यांच्यासोबत आमचे शेजारी आहेत ते ओळखीचे ते पण आलेले दादा ते, तर त्या दोघांचा पण उपवास होता. मग त्यांना दोघांना शाबू केली, थोड्याशा शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या. आईचे डबे माझ्याकडे 3 होते कारण परवा मी कार्यक्रमाला गेले होते त्यावेळी त्यासने 2 वेळा जेवण दिले त्यामुळे 3 डबे होते. त्या डब्यात घातल्या पोळ्याने दिल्या. अजून भाजी बनवायची श्री येईल आता कारण त्याचं आज ट्युशन नाही आहे, शाळेतला तास तेवढा करणार येणार त्यामुळे तो आज लवकर येणार, नाहीतर रोज 1:30-2ला येतो. आता गेल्यावर मी तिथं थोडं सांडगे पापड करणार आहे. रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन काय काय करणार आहे ते बघूया. अजून भिजत घालण्यापासून सगळी तयारी चालणार आहे. तिथनं मंगळवारी मी जाणार आहे, तिथनं पुढं मग तुम्हाला शेअर करेन. चला व्हिडिओ कसा वाटला, शाबूची पण रेसिपी मी थोडी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. देवपूजेला आज जवळजवळ 11:45 वाजलेले. सगळं धुणं वगैरे सगळं धुवून गॅस कट्टा वगैरे सगळं पुसून मग मी देवपूजा केलेली आहे. होऊन दे म्हटलं वेळ कारण बाहेरनं आलेले असणे आधी लावून देणं महत्त्वाचं कारण उन्हात मग त्यांना खूप त्रास होतो. त्यामुळं मी सकाळी लवकरच या म्हणलेले त्यासनी, त्यामुळं 6:30-7:45ला ते तिथनं निघालेले होते. म्हणून मी आधी त्यांना जे जे द्यायचं आहे ते सगळं तयार केलं आणि त्यानंतर मग म्हटलं आपण घरातलं काय कधी पण केलं तर चालते आणि आवरलं. असं काही जास्त वेळ झाला नाही, आता 12:30 वाजले असते. आवरलेलं आहे आता.